नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, एमडी बायोलॉजीमध्ये आपलं मनापासून स्वागत. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण अनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट हा चॅप्टर चालू केला होता. त्यामध्ये आपण टिश्यू सिस्टम पूर्णतः कंप्लीट केलेला आहे. एपिडर्मल टिश्यू पाहिले, ग्राउंड टिश्यू पाहिले आणि वॅस्क्युलर टिश्यू सिस्टम सुद्धा आपण पाहिलं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत तर डायकॉट रूट. डायग्राम यासाठी काढलेले आपला वेळ वाया जाऊ नये म्हणून. ठीक आहे, तर पहा, जो आउटर मोस्ट लेअर आहे कुणाचा, या डायकॉट रूट मध्ये जो काही आउटर मोस्ट लेअर आहे त्याला आपण काय म्हणतो, इपिब्लेमा म्हणतो. काय म्हणतो, इपिब्लेमा. याच आउटर मोस्टला अजून एक नाव असतं रे. काय नाव आहे त्याला, इपिडर्मिस. काय नाव आहे, इपिडर्मिस. इपिडर्मिस जो काही आउटर मोस्ट लेअर आहे डायकॉट रूट मध्ये त्याला आपण काय नाव देतो रे, इपिब्लेमा नाव देतो. काय नाव देतो, इपिब्लेमा. हा कसा लेअर आहे रे, आउटर मोस्ट लेअर. कसा आहे, आउटर मोस्ट लेअर म्हणजे काय, बाहेरचा लेअर आहे. त्यानंतर हे जे काही आउटर मोस्ट लेअर आहे हा कोणत्या टाईपच्या टिश्यूने बनलेला आहे रे, हा बनलेला आहे पॅरेनकायमाटस. कशाने बनलेला आहे, पॅरेनकायमानं. मग आपण काय म्हणतो, पॅरेनकायमाटस. नेक्स्ट पॉईंट काय म्हणू आपण या ठिकाणी, मग पॅरेनकायमाटस. पॅरेनकायमाटस. नेक्स्ट पहा, हे जे काही इपिडर्मल टिश्यू आहेत किंवा जे आउटरमोस्ट कव्हरिंग आहे याच्यामध्ये कुठेही इंटरसेल्युलर स्पेस आपल्याला पाहायला भेटत नाही. म्हणजे काय, दोन सेलमध्ये जी काही स्पेस आहे त्याला आपण काय म्हणतो, इंटरसेल्युलर स्पेस. इंटरनॅशनल म्हणजे काय, दोन देशामध्ये. सेल्युलर म्हणजे काय, दोन सेलच्या मध्ये. या ठिकाणी दोन सेलच्या मध्ये आपल्याला स्पेस दिसते का रे, नाही दिसत. मग आपण या ठिकाणी काय लिहितो, इंटरसेल्युलर स्पेस अब्सेंट. इंटरसेल्युलर स्पेस अब्सेंट. अजून यामध्ये काय प्रेझेंट आहे रे, बघा, हे स्मॉल स्मॉल स्ट्रक्चर मी या ठिकाणी काढलेलं आहे. याला आपण काय म्हणतो, रूट हिअर म्हणतो. काय म्हणतो, रूट हिअर. मग या इपिडर्मिस वरती काय प्रेझेंट आहे रे, तो रूट हिअर प्रेझेंट आहेत. काय प्रेझेंट आहेत, रूट हिअर. ओके. आणि रूट हिअर काय करतात रे, इन्क्रीजेस सरफेस एरिया. सरफेस एरिया वाढवण्याचं काम कोण करणार आहे, रूट हिअर. ठीक आहे. आता पहा, त्यानंतरचा जो काही खालचा सेल आहे, जी काही खालची सेल आहे त्याला आपण काय म्हणतो, कॉर्टेक्स म्हणतो. काय म्हणणार, कॉर्टेक्स. आणि जी काही सिंगल लेअर दिसते, एक लेअर, त्याला आपण काय म्हणतो, कॉर्टिकल सेल म्हणणार. काय म्हणणार, कॉर्टिकल सेल. आउटर मोस्ट लेअरला आपण काय म्हणतो, इपिब्लेमा किंवा इपिडर्मिस. त्याच्या आतमध्ये खाली जी काही सेल आहे त्याला आपण काय म्हणतो, कॉर्टिकल सेल म्हणतो. आता कॉर्टिकल सेल कशा आहेत रे, यांची वॉल कशी आहे पहा, त्यांची वॉल आहे थिन वॉल. कशा आहेत, थिन वॉल. ओके, पहिला पॉईंट झाला कोणता, थिन वॉल. हे पण कसे आहेत रे, पॅरेनकायमानं बनलेले आहेत. म्हणून आपण काय म्हणतो, पॅरेनकायमाटस. काय म्हणणार, पॅरेनकायमाटस. पॅरेनकायमाटस. नेक्स्ट आपण काय म्हणतो, यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस पहा, ही एक सेल, ही एक सेल, दोघांच्या मध्ये मी स्पेस ठेवलेला आहे. म्हणजे या ठिकाणी काय म्हणतो आपण, इंटरसेल्युलर स्पेस प्रेझेंट आहे. काय आहे, इंटरसेल्युलर स्पेस प्रेझेंट आहे. इंटरसेल्युलर स्पेस कशा आहे रे, प्रेझेंट आहे. इंटरसेल्युलर स्पेस या ठिकाणी काय आहे, प्रेझेंट आहे. त्यानंतरचा जो काही लेअर आहे तो यावरती बघा, हे आहे एंडोडर्मिस. काय आहे, एंडोडर्मिस. आणि या एंडोडर्मिस वरती सबरिनचं काय आहे, डिपॉझिशन. कशा प्रकारे डिपॉझिशन आहे रे पहा, टँजेन्शियल म्हणजे असं, रॅडियल म्हणजे असं, अशा प्रकारे काय या ठिकाणी सबरिनचं डिपॉझिशन आहे. सबरिन काय आहे रे, सबरिन आहे वॅक्सी सबस्टन्स. काय आहे, वॅक्सी सबस्टन्स. आपण काय म्हणणार, वॅक्सी सबस्टन्सचं काय डिपॉझिशन आहे. आणि हे वॅक्सी सबस्टन्सचं डिपॉझिशन कसं आहे, रॅडियल अँड टँजेन्शियल.
त्यामुळे या एंडोडर्मिस वरती एक स्ट्रीप तयार झाली. काय म्हणतो आपण? रॅडियल अँड टँजेन्शियल अँड रॅडियल. एंडोडर्मिस वरती टँजेन्शियल आणि रॅडियली वॅक्सी सबस्टन्सचं डिपॉझिशन आहे. त्यामुळे त्यावरती एक स्ट्रीप तयार झाली आणि त्या स्ट्रीपला आपण काय म्हणतो? कॅप्सरियन स्ट्रीप. लक्षात ठेवायचे, यावरती क्वेश्चन विचारला जातो. कॅप्सरियन स्ट्रीप. ओके, काय आहे? कॅप्सरियन स्ट्रीप. आता पहा, आपण काय म्हणलं? एंडोडर्मिस वरती टँजेन्शियल आणि रॅडियली वॅक्सी सबस्टन्सचं डिपॉझिशन आहे. त्या वॅक्सी सबस्टन्सच्या डिपॉझिशनमुळे एक स्ट्रीप तयार होते, तर आपण काय म्हणतो? कॅप्सरियन स्ट्रीप. आता पहा, नेक्स्ट पॉईंट काय म्हणतो आपण? एंडोडर्मिस. आता हे एंडोडर्मिस कसे आहेत पहा? एकच लेअर आपल्याला पाहायला भेटते का नाही? काय? एकच लेअर आहे. मग आपण काय म्हणणार? सिंगल लेअर. काय म्हणणार? सिंगल लेअर. यांचा शेप कसा आहे रे? बॅरेल शेप. कसा आहे यांचा शेप? बॅरेल शेप आहे. पहा, सिंगल लेअर, बॅरेल शेप. ठीक आहे. आता या दोन सेलमध्ये इंटरसेल्युलर स्पेस प्रेझेंट आहे का? नाही. मग काय म्हणणार? इंटरसेल्युलर स्पेस अब्सेंट. दोन सेल मधली जागा म्हणजे काय? इंटरसेल्युलर स्पेस कशी या ठिकाणी? अब्सेंट आहे. आता एंडोडर्मिस नंतर जो कोणता लेअर येणार आहे त्याला आपण काय म्हणतो? पेरिसायकल. काय म्हणणार? पेरिसायकल. आणि पेरिसायकल कसे आहेत रे? थोडेसे लेअर्स आहेत पहा, थोडे लेअर आहेत. म्हणून आपल्या एनसीईआरटीनं त्या ठिकाणी दिले काय? फ्यू लेअर. एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो मोस्ट लेअर. स्टेटमेंट करेक्ट और इनकरेक्ट मध्ये लक्षात ठेवायचंय. या ठिकाणी लेअर कशी येतं? फ्यू लेअर आहेत. कसे येतं? फ्यू लेअर. आता हे फ्यू लेअर आहेत, तर ह्यांची वॉल कशी आहे रे? थिक वॉल. कशी आहे? थिक वॉल. कशी येतं? थिक वॉल. त्यानंतर आपण एक पॉइंट म्हणतो, या पेरिसायकल पासून काय डेव्हलप होतं रे? लॅटरल रूट्स डेव्हलप होतात. वॅस्क्युलर कॅम्बियम डेव्हलप होतो आणि कॉर कॅम्बियम पण काय होतो? डेव्हलप होतो. काय काय डेव्हलप होणार आहे यामधून? तर आपण म्हणूया डेव्हलप, पेरिसायकल डेव्हलप. काय काय डेव्हलप करेल? एक लॅटरल रूट, त्यानंतर वॅस्क्युलर कॅम्बियम, वॅस्क्युलर कॅम्बियम आणि एक पॉइंट तो म्हणजे कोणता? कॉर कॅम्बियम. एवढे तीन प्रकारचे लॅटरल रूट असेल, वॅस्क्युलर कॅम्बियम असेल आणि कॉर कॅम्बियम असेल. हे सर्व कुणापासून डेव्हलप होतात? ते डेव्हलप होतात पेरिसायकल पासून. कोणापासून? पेरिसायकल पासून. आता पहा, हे काय? झायलम फ्लोएम, झायलम फ्लोएम, झायलम फ्लोएम म्हणजे काय? हे वॅस्क्युलर बंडल आहे. काय आहे रे? वॅस्क्युलर बंडल. आता हे वॅस्क्युलर बंडल कसे आहेत रे? तर आपण लिहूया वॅस्क्युलर बंडल कसे येतं? रॅडियल. कालच आपण पाहिलं होतं. रॅडियल म्हणजे काय? झायलम अँड फ्लोएम अरेंज ऑन सेम रेडिया, डिफरंट रेडिया, सेम रेडिया. बरोबर. तर आपण काय म्हणतो? रॅडियल. एक्झार्ज कंडिशन यांच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते. एक्झार्ज म्हणजे कसं पहा? एक्झार्ज म्हणजे काय? जे काही प्रायमरी फ्लोएम आहे तो कसा आहे? पेरिफेरी. फ्लोएम कसा आहे? पेरिफेरी. आणि झायलम कसा आहे? आतल्या साईडला. तर आपण काय म्हणतो? एक्झार्ज कंडिशन. त्यानंतर झायलम आणि फ्लोएमच्या मध्ये जे काही टिश्यू प्रेझेंट्स आहेत या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा फुल प्रयत्न केलेला आहे. तर आपण काय म्हणतो? कॉन्जेक्टिव्ह टिश्यू. काय म्हणणार? कॉन्जेक्टिव्ह टिश्यू. कॉन्जेक्टिव्ह टिश्यू. आता कॉन्जेक्टिव्ह टिश्यू म्हणजे नेमकं काय? टिश्यू प्रेझेंट बिटवीन, परत ऐका, टिश्यू प्रेझेंट बिटवीन झायलम अँड फ्लोएम. झायलम आणि फ्लोएमच्या मध्ये जे काही टिश्यू प्रेझेंट्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो? कॉन्जेक्टिव्ह टिश्यू. टिश्यू प्रेझेंट बिटवीन फ्लोएम अँड झायलम. ओके. हा, आणि लास्ट खाली जी काही इनर स्ट्रक्चर आहे त्याला आपण काय म्हणतो? पीथ. काय म्हणतो रे? पीथ. पीथ कसा आहे रे? स्मॉल. कसा आहे? स्मॉल. आणि हा पण कसा आहे रे?
पॅरेनकायमाटस. कसा आहे? पॅरेनकायमाटस. म्हणजे कशानं बनलेला आहे? पॅरेनकायमापासून बनलेला आहे. कसा आहे? पॅरेनकायमाटस. आपल्या एनसीईआरटी मध्ये एक लाईन लिहिलेली बघा, काय म्हणलं त्यांना? ऑल टिश्यू इनर टू द एंडोडर्मिस. एंडोडर्मीच्या खालचे पेरिसायकल, व्हॅस्क्युलर बंडल आणि पित, ह्या तिघांना मिळून आपण काय म्हणतो? स्टिली म्हणतो. काय म्हणतो? स्टिली. मग पहा काय म्हणलंय? टिश्यू प्रेझेंट इनसाइड द एंडोडर्मिस म्हणजे कोणते? पेरिसायकल असेल, व्हॅस्क्युलर बंडल असतील आणि पित असेल, या तिघांना मिळून आपण काय म्हणतो? स्टिली म्हणतो. काय म्हणतो रे? स्टिली. आता हे जे काही व्हॅस्क्युलर बंडल आपण पाहिलं ते काय म्हणलं आपण? रॅडियल आणि एक्झार्स. आता हे व्हॅस्क्युलर बंडल म्हणजे काय तुम्हाला तर माहितच आहे, बरोबर? आउटरमोस्ट लेअरला आपण काय म्हणतो? इपिब्लेमा किंवा इपिडर्मिस म्हणणार, पण रूटमध्ये काय म्हणणार? इपिब्लेमा, बरोबर? हा इपिब्लेमा आउटरमोस्ट लेअर आहे. कशानं बनलेला आहे? पॅरेनकायमानं बनलेला आहे. रिव्हिजन करायचे माझ्या बरोबर. कशानं बनलेला आहे? पॅरेनकायमानं बनलेला आहे. दोन सेलमध्ये जागा आहे का? अजिबात नाही. इंटरसेल्युलर स्पेस त्या ठिकाणी अब्सेंट आहे. त्यानंतर आपण पाहिलं कॉर्टेक्स मध्ये काय? कॉर्टिकल सेल्स आहेत. हे कॉर्टिकल सेल कसे आहेत? थिन वॉल. कशाने बनलेत? पॅरेनकायमानच बनलेत. मग ह्या दोघांमध्ये, दोन सेलमध्ये जागा आहे का? हो आहे. इंटरसेल्युलर स्पेस त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. त्यानंतर आपण काय म्हणलं? एंडोडर्मिस वरती रॅडियली आणि टँजेन्शियली वॅक्सी सबस्टन्सचं डिपॉझिशन झालेलं आहे. त्या वॅक्सी सबस्टन्सच्या डिपॉझिशनमुळे एक स्ट्रीप तयार झाली. त्या स्ट्रीपला आपण काय म्हणलो? कॅप्सरियन स्ट्रीप. एंडोडर्मिस कशा आहेत रे? पहा, एंडोडर्मिस सिंगल लेअर आहे, बॅरेल शेप त्यांचा आकार आहे आणि त्यांच्यामध्ये सुद्धा इंटरसेल्युलर स्पेस अब्सेंट आहे. ओके. नेक्स्ट आपण म्हणलं पेरिसायकल, थोडेसे लेयर्स आहेत, फ्यू लेयर्स आहेत, बरोबर? कसे आहेत ते? सेलला जी काही वॉल आहे ती थिक वॉल आहे. त्यांच्यापासून काय काय डेव्हलप होतं? लॅटरल रूट, व्हॅस्क्युलर कॅम्बियम आणि कॉर्क कॅम्बियम, या तीन गोष्टी पेरिसायकल पासून डेव्हलप होतात. नंतर काय म्हणलं? व्हॅस्क्युलर बंडल, इनर मोस्ट स्ट्रक्चर, आतमध्ये आपण, बाहेरून आपण आतमध्ये येत आहोत. ते कसे? रॅडियल म्हणजे काय? जायलम आणि फ्लोएम अरेंज ऑन सेम रेडियन. एक्झार्स कंडिशन, प्रोटोझायलम पेरिफेरी, मेटाझायलम इनर साइड. आणि नेक्स्ट काय? पित, कसे? स्मॉल आहे, पॅरेनकायमाटस आहे. आणि नेक्स्ट पॉइंट आपण पाहिला, एंडोडर्मीच्या खाली आतमध्ये जेवढे काही टिश्यू प्रेझेंट असतील, पेरिसायकल असेल, व्हॅस्क्युलर बंडल असेल, पित असेल, यांना कॉन्स्टिट्यूटली आपण काय म्हणतो रे? स्टिली म्हणतो. होप इथपर्यंत सर्वांना समजलं असेल. तर पाठीमागचं लेक्चरचं रिव्हिजन करायचं आणि हे लेक्चर नोट्स सकट लिहून काढायचं. ओके, थँक्यू.